भारत टॅक्सी 1 जानेवारी पासून भारत टॅक्सी लॉन्च झाली नॉर्थ साइड मध्ये, दिल्ली त्या साईडला. संपूर्ण भारतात चालू झाली का तर अजूनपर्यंत नाही. महाराष्ट्रात तर अजूनपर्यंत कुठं दिसतच नाहीये भारत टॅक्सी. काय कारण आहेत? भारत टॅक्सी फक्त ऍप्लिकेशन आहे. जर दिल्लीमध्ये तुम्ही चालू करू शकता तर या ठिकाणी अजूनपर्यंत का नाही आलेलं हे ऍप्लिकेशन? अजूनपर्यंत लोक वापरत का नाहीये? ड्रायव्हर लोकांनी त्याच्यावर रजिस्टर का नाही केलेलं आहे? ओला, उबर, रॅपिडो सारख्या प्रायव्हेट कंपन्यांना भारत टॅक्सी टक्कर देऊ शकते का? आणि टक्कर कशी देणार? जर या प्रायव्हेट कंपन्यांनी, आता तुम्ही जिओच उदाहरण घ्या ना, जिओनी स्टार्टिंगला फ्री मध्ये दिलं सिम कार्ड, त्याच्यानंतर त्यांनी एक दर ठरवला. पण ज्या वेळेस भारत टॅक्सी एक रेट ठरवल, त्या रेटला या कंपन्या तोडणार नाही. कशावरून? नक्कीच तोडू शकतात. जर इकडे 18 रुपये जर रेट दिला तर ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपनी अर्थातच तो रेट 15-16 वर आणून ठेवतील. कस्टमरला पण काय आहे, जिथं फायदा दिसतो कस्टमर ते ऍप्लिकेशन वापरतात. आता तुम्ही ओला, उबर, रॅपिडो सारखंच घ्या ना, याच्यामध्ये एखाद्याने जरी कमी केलं ना, रेट डाऊन केला ना, तेच ऍप्लिकेशन कस्टमर वापरतात. मग कस्टमरला काय गॅरंटी आहे की कस्टमरची की भारत टॅक्सी हा वापरू शकते ऍप? कस्टमरला काय फायदे? आता ड्रायव्हरला जर त्यांनी फायदे दिलेले आहेत, एक तर इन्शुरन्स कव्हरेज दिलेला आहे, वर्षाला बोनस दिलेला आहे, प्लस तुम्हाला जो काही इन्कम होईल, जो काही नफा होईल तो पण ड्रायव्हर मध्येच वाटला जाईल, प्लस त्यांना कमिशन पण नाहीये. या फॅसिलिटी जर ड्रायव्हरला दिल्यात तर कस्टमरला काय फॅसिलिटी आहे? तर कस्टमरला त्याच फॅसिलिटी आहे की मित्रांनो, तुमचं लोकेशन ट्रॅक होईल, तुम्हाला सुरक्षितता जास्तीत जास्त भेटेल. ज्या या कंपन्या देतात तेच दिलेलं आहे. पण ज्या वेळेस भारत टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांनी त्यांचे पाय भारतात रोवण्यासाठी ज्यावेळेस राईड फ्री मध्ये दिल्या आणि ड्रायव्हर लोकांना पण भरपूर इन्सेंटिव्ह दिला, तसं जर भारत टॅक्सीने काहीतरी केलं ना, तरच भारत टॅक्सी मित्रांनो भारतामध्ये टिकू शकते आणि तिचं चालू शकते. पण जर भारत टॅक्सी फक्त लॉन्च झाली आणि त्यांनी डायरेक्ट बिझनेस चालू केलाय तर तो बिझनेस सक्सेस व्हायला मित्रांनो खूप वेळ लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या कंपन्या आहेत ना, हे रेट डाऊनच करणार आहेत. ज्यावेळेस भारत टॅक्सी काहीतरी फॅसिलिटी देईल ना कस्टमरला, त्यावेळेस कस्टमर जास्तीत जास्त या ऍप्लिकेशनचा वापर करते. पण हे ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन आहे, भारतीय ऍप्लिकेशन आहे. त्या बेसिकवर आता किती कस्टमर या ऍप्लिकेशन कडे झुकतं माप देतील, हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो. पण कस्टमरला पण कसं आहे मित्रांनो, 4 पैसे त्याला पण वाटत असते की 4 पैसे माझे वाचावे, कुठून तरी 4 पैसे कुठलं तरी ऍप्लिकेशन कमी देईल, ते ऍप्लिकेशन मी वापरणार. कस्टमरचं हीच पॉलिसी असते. पण कस्टमरला जर भारत टॅक्सीनी रेट डाऊन करून जर फॅसिलिटी दिल्या तर ड्रायव्हर लोक चालवतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. भारत टॅक्सी वापरतील का ड्रायव्हर लोक? तर भारत टॅक्सी नाही वापरणार, कारण ड्रायव्हर लोक पण फायदा बघतात आणि कस्टमर पण फायदा बघतात. हे जो ताळमेळ आहे ना, तो ताळमेळ बसणारच नाही मित्रांनो. हा ताळमेळ ज्यावेळेस बसेल ना, तो त्यावेळेसच बसणार. म्हणजे कसं की कस्टमरला तुम्ही काहीतरी फॅसिलिटी द्या, स्टार्टिंगला राईड मोफत द्या, त्यावेळेसच कस्टमर आहे ना हे जास्तीत जास्त ऍप्लिकेशन वापरतील. कस्टमरला जेवढ्या जास्तीत जास्त राईड तुम्ही फ्री मध्ये देईल ना, पहिली राईड फ्री मध्ये, दुसऱ्या राईडला 50% डिस्काउंट, त्यावेळेसच कस्टमर आहे ना ऍप्लिकेशन जास्तीत जास्त वापरणार आहे. हा एक लय मोठा प्रश्न आहे मित्रांनो. ओला, उबरला टक्कर कसं काय देऊ शकतो भारत टॅक्सी, हा आता बघणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. येत्या काळात आपल्याला कळलं, ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात ही भारत टॅक्सी अति क्षमतेने चालू होईल, त्यावेळेस आपल्या लक्षात येणारच आहे की कसं काय भारत टॅक्सी टक्कर देणार आहे. अवघड तर दिसतंय सध्या तरी परिस्थिती अशीच आहे की या ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांनी लय पैसा फेकलाय मार्केटमध्ये, त्याच्यामुळे ते आता कुठेतरी टिकून आहे. पण खरंच आपलं सरकार भारत टॅक्सी या ऍपवर देऊ शकतं का? भारत टॅक्सीवर पैसा उधळू शकतं का? फ्री राईड फॅसिलिटी या ज्या कस्टमरला दिल्या पाहिजे ते देऊ शकतं का? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ.